And our my dear friend, my name is Yashasri. Today I am going to speak few lines about Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj was a great ruler and a brave warrior. He was born on 19th February 1630 at Shivneri Fort in Maharashtra. His full name was Shivaji Shahaji Bhosle. His father's name was Shahaji Bhosle and mother's name was Jijabai. He died on 3rd April 1680. Thank you. शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अहो मरण्याची कुणाला भीती. आदर्श आमचे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्तीस सत्तेचा बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगाचे जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे ही चिंतक, जनतेचा राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. अशा या रयतेच्या राजाला माझा मानाचा मुद्रा. विजयासारखी तलवार चालून गेला, आपल्या निधड्या छातीवर हिंदुस्थान हलवून गेला. विजयासारखी तलवार चालून गेला, आपल्या निधड्या छातीवर हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानाची कादळी फाडून गेला. वाघ नख्याने अफजल खानाची कादळी फाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शौतानांना लढून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शौतानांना लढून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला सर्व देवतांनी झुकून मुजरा केला, असा मराठा माझा शिवबा होऊन गेला. असा मराठा माझा शिवबा होऊन गेला. धन्यवाद. बालमित्रांनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. शिवाजी महाराज हे एक आदर्श राजे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते व आईचे नाव जिजाबाई असे होते. त्यांनी गनिमी कावया तंत्राचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. 6 जून 1674 रोजी त्यांनी शिवरायांचा राज्याभिषेक झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद. बालमित्रांनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे काही 2-3 शब्द सांगत ते तुम्ही शांत चित्ताने ऐका अशी माझी नम्र विनंती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी महाराज ठेवले गेले. जिजाबाईंनी त्यांना रामाच्या, भीमाच्या, कृष्णाच्या अशा गोष्टी सांगितल्या. त्यांनी 300 किल्ले जिंकले होते. त्यांनी अफजल खानाला ठार मारले. शाहिस्तेखानाचे 4 बोटे कापले. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष भाषे पुच्छ गुरुजन वर्ग आणि जमलेला माझा बालमित्र, आज मी मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी काही शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी विनंती. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे असे होते. त्यांच्या आईची इच्छा होती की स्वराज्य असावे. त्यासाठी त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली व त्यांनी स्वराज्य स्थापित केले. त्यांनी खूप किल्ले जिंकले. तलवार चालवणे, भाला फेकणे हे लहानपणापासूनच शिकले होते. त्यांनी शाहिस्ता खानाची 3 बोटे कापून त्याची फजिती केली व अफजल खानाला ठार मारले. एवढं बोलून मी माझ्या भाषण संपवतो. माझे नाव रुद्र. मी आज तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल जे काही 2-3 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. शिवाजी महाराज हे एक राजे होते. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराज वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि त्यांनी खूप सारे किल्ले जिंकले. त्यांचा जन्म
19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता व वडिलांचे नाव शहाजी राजे असे होते. त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि इथे जमलेले माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला पावनखिंड विषयी काहीतरी 2-3 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. ती पावनखिंड एवढ्या तोफीचा आवाज कडायला, तोफाचा आवाज धारतीची कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले. मारा गडावर पोचले. मी माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्या बाजीप्रभूने प्राण सोडला. ही वार्ता विशाल आणि ते म्हणाले. बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी दारात चिठ्ठी पडले. बांधलांच्या लोकांनी युद्धाची शर्त केली. बाजीप्रभू सारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. या स्वामिनिष्ठांच्या रक्ताने गोडखिंड पावन झाली. पावनखिंड या नावाने इतिहासात ते अमर झाले. धन्य ते बाजीप्रभू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काही 2-3 शब्द सांगते. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आज 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. मी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानवंदन करते. धन्यवाद. माझे बालमित्र, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही 2-3 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे असे होते. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते. त्यांनी एकूण 300 किल्ले जिंकले होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही कवी माझ्या आश्रमावर छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजकारणी होते. यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यांच्या वडिलांनी शिवनेरी किल्ल्यावर त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे. एवढे बोलून मी माझ्या भाषेत जय हिंद, जय महाराष्ट्र. नम्र विनंती. शिवरायांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे असे होते. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव सोयराबाई असे होते. त्यांनी एकूण 300 किल्ले जिंकले. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी काही 2-3 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. छत्रपती शिवाजी महाराज हे एक थोर पुरुष होते. ते मावळ्यांसोबत लपंडाव, चेंडू असे खेळ खेळत असे. त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव सईबाई असे होते. त्यांनी 300 किल्ले जिंकले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवले. जय हिंद, जय महाराष्ट्र.